ओके. ओके. मला 2-3 मेसेज येत आहेत. मला माहिती आहे माझ्याकडे काम पेंडिंग आहेत. ते काम पहिलं पेंडिंग म्हणजे मला असा मेसेज येतोय बऱ्याच ताईंचा, की काहीतरी रेकॉर्डिंग जे आहे ते टाका, असं टाकतायत. ओके. आज हा क्लास झाल्यानंतर मी 100% प्रयत्न करेल रात्री 2 जरी वाजले तरी. कमिटमेंट इज द कमिटमेंट. आत्तापर्यंत आपल्या 8 डे आणि 8 लेव्हल याचे जेवढे 8 डेचे 8 लेव्हल आहे त्याच्यातले काही बोनस दिवस पण असतील. ते सर्व व्हिडिओ मी आज अपडेट केल्यानंतरच मी झोपेल. हे माझं कमिटमेंट. ओके. कारण कसं असतं ते राहून गेलेलं असतं. तर Google ड्राईव्हवर ते सर्व व्हिडिओ अवेलेबल असतील. ते कन्व्हर्ट इंटू लिंक, लिंक इंटू ॲप असं मी सर्व करून देईल. म्हणजे क्लिअर आहे? जे मला प्रश्न येत आहेत, की 8 दिवसाचे 8 डे 8 लेव्हलचे जे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये खास करून बऱ्याच ताईंना मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पुन्हा परत बघायचे आहेत. आणि जर तुम्ही खरोखर प्रॅक्टिस करत असाल, तर तुम्हाला डाऊट आला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये कुठलाही अंक गुणिले कुठलाही अंक भागिले कुठलाही अंक, पण एक लिमिटेशन आहे. म्हणजे 4 अंक भागिले 2 अंक, 4 अंक भागिले 3 अंक, 4 अंक भागिले 4 अंक, असं आपण कुठलंतरी कॅल्क्युलेशन घेऊन काहीतरी आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो अबॅकसवर. बिकॉज दिस इज ऑल थिंग्स आर द व्हिज्युअलायझेशन, ब्रेनची एक्सरसाइज आणि त्याचं एक मुलांना व्हिज्युअलाइज फॅक्टर मध्ये आपल्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून. पण खऱ्या अर्थाने वैदिक मॅथेमॅटिक्स त्याच्याबरोबर आपण सुरू केलं. 8 दिवसाचा 8 संपला. जो काही मेसेज असतील त्या ताईंना त्यांना परत क्लिअर करतो. मी आज ते व्हिडिओ अपडेट करेन. त्याच्यानंतर आपला खऱ्या अर्थाने आज 4था दिवस असेल, पण 3रा दिवस आपण कन्सिडर करतोय, की आपण ठरलं होतं, की 3 महिने एक वैदिक मॅथेमॅटिक्सची लेव्हल 3 दिवस, तर 3 महिने. 1 महिना, दुसरा महिना, तिसरा महिना असं आपण व्यवस्थित समजून घेऊया. याचे डिटेलिंग व्हिडिओ याचे डिटेल व्हिडिओ सप्टेंबरच्या बॅचच्या ॲपमध्ये जर तुम्ही असाल, तर त्याच्यामध्ये वैदिक मॅथेमॅटिक्समध्ये मी अजून पण कन्फर्म नाही केलेलं. पण मला 1-2 ताईंनी त्या दिवशी क्लासमध्ये पण सांगितलं होतं. वैदिक मॅथेमॅटिक्समध्ये जे काही 12, 13, 14 व्हिडिओ आहेत, ते ऑलरेडी आहेत. क्लिअर करतो तुम्हाला. क्लिअर आहे? क्लिअर आहे? जर नसतील, तर मला कोणीतरी मेसेज करा. मी पुन्हा परत जेवढे काही व्हिडिओज आहेत, ॲडिशन अप्रोच आणि सबट्रॅक्शन अप्रोचचे आणि आपला आजचा टार्गेटमध्ये आपण नेमका काय सिलेबस आहे, काय टास्क आपण ठेवला आहे लेव्हल 1 मध्ये आणि खूप प्रयत्नातून, खूप मोठा अभ्यास करून, हे बघा, नुसतंच अनस्ट्रक्चरल वे जर शिकवायचं असेल, तर काही सिलेबसला कुठेही तोडफोड करता येते वैदिक मॅथेमॅटिक्समध्ये. आणि मी पण तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मी जेवढ्या टीचरांकडनं शिकलेलो आहे, जेवढ्या टीचरांकडनं शिकलोय, माझी अशी लिस्ट म्हणेल मी तुम्हाला 15-16 जणांकडनं मी शिकलेलो आहे. हां, म्हणजे तो माझा एक छंद आहे म्हणून सांगतो. असं काही नाही की तुम्ही 15-16 जणांकडे शिकलं पाहिजे. काही ताई शिकतायत पण आहेत, पण शिकू पण शकतात. पण सर्वीकडे अनस्ट्रक्चरल वे द सिलेबस आहे. 99% तुम्हाला पण क्लिअर करतो मार्केटमधलं काय ते पण सांगतो. म्हणजे असं काही नाही, की मी 12 गावचं पाणी पिऊन आलोय. ते पाणी पिण्याचा अर्थ असा असतो, की वी आर द क्रिएटर, वी आर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आपली पण एक स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं. आणि जेव्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं, तेव्हा 12 गावाच्या 12 ठिकाणी पाणी पिऊन यावं लागतं. तेव्हा थोडीफार, थोडी-थोडी सर्वांची अक्कल आपल्याला येते. हां, म्हणजे मी काही कुठलंही लपवत नाही. जे आहे ते म्हणजे मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे 800-900 पुस्तकं अबॅकसची आहेत, 200-250 पुस्तकं वैदिक मॅथचे आहेत. पण दे ऑल आर द वर्स्ट सिलेबस. खूप लिंक टू लिंक लागत नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा फंडामेंटल वेगवेगळा अप्रोच असतो. पण त्यातल्या त्यात बेस्ट ऑफ द बेस्ट जे काही मी गेल्या 10-15 वर्षात काहीतरी 5,000-6,000 विद्यार्थ्यांना सेमिनारच्या माध्यमातून फ्री शिकवत आलो. मी पण ते जादूगार बाबांसारखं शिकवत आलो. 4 दिवसात शिका जा. 4 दिवसात शिका जा. काही कुठलं काही फीज वगैरे नसायची. पण जेव्हा एक आपण सिस्टमॅटिक अप्रोचमध्ये जातोय, जेव्हा एक ट्रस्ट करून आपण याच्या मागचं आपलं 15-20 वर्षाचं तप आहे. मी 10 बुक का घ्यायला लावतोय तुम्हाला? जर याच्या मागे जर मी तुम्हाला सांगितलं असतं, की ₹5,000 फी ठेवायची मला टीचर ट्रेनिंगची तुम्हाला वैदिक मॅथेमॅटिक्सची आणि त्यांनाच एंट्री दिली असती, तर ज्यांना इंटरेस्ट असतात त्याच आलेल्या असत्या. म्हणून इथं पण एक बुक घेणं आणि नंतर तुम्ही ब्लॅकबोर्डवर 10 मुलांना शिकवणं इट इस नॉट अलाउड. प्रत्येकाला बुक दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आपण जे काही आता वेबसाईटद्वारे जातोय, स्टुडंट रजिस्ट्रेशनद्वारे जातोय. रजिस्ट्रेशनचे पुन्हा परत सांगतो, संस्थेला पैशांची गरज नाहीये. बट
एक सिस्टमॅटिक अप्रोचने जायचंय, प्रॉपर वेने जायचंय. ते सांगेल अजून पुढच्या एका महिन्यात जेव्हा सर्व वेबसाईट होईल, तर ऑल थिंग्स आर ऑल रूल्स विल बी क्लिअर. कारण आपण खूप सारे मला अनुभव येत आहेत मार्केटमध्ये. आज पण मला 2-3 मार्केटमध्ये अनुभव आले. कोण कसं घेतंय, कोण कसं घेतंय, कोण असं घेतंय. तरी त्यातल्या त्यात आपण सर्वांना आझादी दिली. त्याच्यात आपल्यात पण शॉर्टकट चाललेत 1-2 ताईंचे. ते पण मला सर्व मेसेज येतात. बट पुन्हा परत सांगतो, सर्वे जणांनी मुलांना बुक दिल्यानंतर त्याचं नाव, गाव सर्व लिहा. त्याची जॉइनिंग डेट लिहा. कारण मी तुम्हाला सर्व वेबसाईटमध्ये देणार आहे. तिथे तुम्हाला सर्व माहिती भरावी लागणार आहे. कमीत कमी एवढं तरी करा. पण संस्था रजिस्ट्रेशनचे मला आज पण काही त्यांनी फॉर्म मागितले. मी फॉर्म पण बनवून देतो तुम्हाला रजिस्ट्रेशनचा. बट संस्था रजिस्ट्रेशनचे पैसे नाही घेत याचा अर्थ आपण काहीतरी शॉर्टकट करू, असं कोणी करू नका. बिकॉज पुन्हा परत विनंती करतो. प्लीज अंडरस्टँड. सो पुढे जातो पुन्हा परत मुद्द्यावर जातो. सो खूप सारा अभ्यास केल्यानंतर आपण स्ट्रक्चरल वे सिलेबस मध्ये आलो. म्हणून आपण कमीत कमी त्याची व्हॅल्यू असावी. आणि आपण जो काही मोठा त्याच्यासाठी लेव्हल 1च्या सिलेबससाठी आपण 1.25 लाख रुपये खर्च केले. सर्वांचा थोडा थोडा वाटा असावा आणि आपल्याला पुन्हा परत सिलेबस उभा करता यावा. कारण एका पुस्तकात आपलं खूप मोठं भांडवल अडकून जातं. म्हणून ज्या त्यांना खरोखर शिकवायचं असेल, शिकायला तर तुम्हाला इथे मिळतंय. मी तर असं पण सांगितलं होतं, ज्याला शिकवायचं तो बिना पुस्तकाचा पण शिकू शकतो. पण आता तुमच्या आग्रहास तो पुस्तक आलं ना, तर मग गो थ्रू द किट. नो यूज द एनी शॉर्टकट. तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, एक्झाम पेपर मिळेल, प्रॅक्टिस पेपर मिळतील, वेबसाईटवर खूप साऱ्या लिंक येतील प्रॅक्टिसच्या. ते सर्व होणार आहे. रजिस्टर तुम्हाला मुलं करता येणार आहे. मुलांना लिंक वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे. सर्व मुलं वेबसाईटवर येतील. तिथं अनंत प्रॅक्टिस पेपर असतील, प्रॅक्टिस होईल. आपण हे सर्व त्याच्यासाठी करतोय. गो थ्रू. बट फॉलो द रूल. कारण मी अजून तुम्हाला मला पण थोड्याशा मी अपडेशन करतोय प्रतिज्ञापत्रात. ते तुम्हाला सर्वांपर्यंत येईल. कारण वेबसाईटमध्ये खूप सारा डाटा आपण आपला पण फोटो टाकतोय तुमच्या सर्वांचे. टाकावे लागणार आहेत. ती पण माहिती मी सॅग्रिगेट करतोय. म्हणून तुमची पण एनओसी आणि संस्थेबद्दल बांधिलकी ह्या दोघांची एकमेकाची बांधिलकी असणार आहे. म्हणून ते सर्व गरजेचं आहे. ते पुन्हा बोलू. सो खूप साऱ्या रिसर्च नंतर आपण ज्या पद्धतीने सिलेबस आणला, त्याच्यामध्ये अनस्ट्रक्चरल वे आहे. पण त्यातल्या त्यात आपण अप्रोच वाईज सिलेबस बनवतोय. क्लिअर आहे? म्हणून प्रत्येक ठिकाणी मुलांनी पण शॉर्टकट नाही वापरले पाहिजे. मी नेहमी सांगतो, सिंपल एक उदाहरण सांगतो सर्वांना. जर 93 प्लस 39 समोर मुलांना दिसत असेल, पुन्हा परत बघा 93 आणि 39, तर मुलांना दिसताना विद्याताई, मुलांना 120 प्लस 12 दिसला पाहिजे. परत मी लागल्यास लिहून दाखवतो तुम्हाला. म्हणजे काही जणांना किंवा अजून व्हिज्युअलाइज पॅटर्न नाही होत. मुद्दाम मला एखादी इथं एक स्पेस तयार करून घेऊ द्या. एक जस्ट मिनिट. ही लिंक कॉपी झाली नेमकी. 1 मिनिट. हां, ठीक आहे. प्लीज. हा एक थोडा पेज भेटलाय मला. कोणीतरी मला सांगेल दिसतंय का? मग मी पुन्हा परत त्याच्यावर जातो. हो सर, दिसतंय. दिसतंय का? ओके. ओके. पुन्हा परत क्लिअर करतो. प्लीज. दिसतंय सर. ओके. मी जस्ट तुम्हाला आता एक असं बोललो होतो. 39 प्लस 93. मला याच्याकडे बघितल्यानंतर मला 120 माझ्या मनात क्लिक झाला पाहिजे आणि मी याच्याकडे बघितल्यानंतर मला 12 क्लिक झाला पाहिजे आणि या दोघांकडे बघितलं की मला तिसऱ्या सेकंदाला 132 दिसला पाहिजे. सीमाताई, या अप्रोचने विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करावी वैदिक मॅथमॅटिक्सच्या बुकमध्ये. ही मात्र अपेक्षा आहे. प्लीज. पुन्हा जर मी कॅल्क्युलेशन घेतलं, मनातल्या मनात सर्वजण विचार करा प्लीज. मनातल्या मनात विचार करा. मी 1-2 कॅल्क्युलेशन घेऊ वाटलं तर आपण. 1 मिनिट. मला पेन घेऊ द्या, कारण पुन्हा इरेजर घेतलं की पेन निघून जाते. ओके. प्लीज एव्हरीवन. प्लीज इकडे लक्ष द्या. 78 प्लस 84. प्लीज मनातल्या मनात विचार करा. फक्त विचार करा. काही बोलायची गरज नाही. फक्त विचार करा. 150 अधिक 12 इतकं दिसलं पाहिजे. 150 अधिक 12 150 प्लस 12 इतका अप्रोच जर दिसला तर लगेच तुम्हाला आन्सर दिसतं 162 दिसतं. सिंपल आहे. आणि हेच हा जो सेन्स आहे, हा डेव्हलप व्हावा अबॅकसच्या माध्यमातून. 99 प्लस 123 करून बघा. जरा विचार करा. मी कलर चेंज करतो तोपर्यंत प्लीज. इथं मुलांना
हा 110 आणि इथं काय दिसला पाहिजे 11, इथं 12 दिसला पाहिजे. इकडे लक्षात द्या, 110 आणि इथं 12 दिसला पाहिजे. म्हणून इमिजिएटली आन्सर दिसतं, इथं 222. बरोबर का? कोणीतरी सांगेल मला? आन्सर इज 222. म्हणजे काही नाही, मी काही कॅरी फॉरवर्ड करत नाहीये, मी काही लिहित नाहीये, बट मला हा इथं 11 दिसला, म्हणजे हा मला 200 होताना दिसतोय. पुन्हा परत इथं 10 आहे. मला हा जर 12 दिसला, तर पुन्हा परत हा 20 होतोय आणि डायरेक्ट आन्सर लिहिता आला पाहिजे. नो प्रॉब्लेम. बिकॉज ऑफ आपण टीचर आहोत. मुलं करतात, पण त्यांना अशा पद्धतीचा पाथ व्हावा. जर मुलं सीमाताई असे करत असतील, जर असे करत असेल क्लासमध्ये वैदिक मॅथ शिक्षकांना 9+3 12, मग 1 कॅरी फॉरवर्ड, मग 2 लिहिला, पुन्हा परत 9+2 11 आणि पण 1 पुन्हा परत 2 आणि मग पुन्हा 1 कॅरी फॉरवर्ड लिहिला आणि 2 लिहिला, तर 100 पाहिजे. 122. 122 आन्सर. नाही 222. सर 9+. हा, मग इथं 12 पण प्लस 9 असं पण असं पण घेतलंय ना. हा का? अच्छा सर, आलं आलं लक्षात. आलं सर. ओके ओके. म्हणजे हा 123 घेतलेला होता ताई आपण. ओके. हा, आलं लक्षात. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ओके ना. जस्ट सांगण्याचा उद्देश असा आहे की जर मुलांचा अप्रोच चेंज करायचा आपल्याला, व्हॉट इज द, का आपण त्यांना प्रॅक्टिस बुक देतोय? प्रॅक्टिस बुक देण्याचा उद्देश असा आहे की मुलांना त्यांचा जर अप्रोच चेंज झाला, तर रेग्युलर करिक्युलम मध्ये त्यांनी वापर होईल. म्हणजे छोटे छोटे कॅल्क्युलेशन त्यांचे, मला मला नाही वाटत 9वी 10वी पर्यंत असे छोटे छोटेच कॅल्क्युलेशन येतात. आणि इथं मात्र मुलांचा कॉन्सन्ट्रेशन, ब्रेनचा वापर झाला पाहिजे. हा एक उद्देश आहे या वैदिक मॅथमॅटिक्स शिकण्याच्या माध्यमातून. म्हणून शांततेत बघा, मला जे घोडखंडीकरांनी सरांनी शिकवलं, किंवा मला जिथं माझं पण, मी म्हणतो ना, काही गोष्टींमध्ये आमचं पण डोक्याचं टेम्परेचर वाढायचं. जेव्हा ऍडव्हान्स लेवलचे ते कॅल्क्युलेशन घ्यायचे, तर तेव्हा पण आमच्या क्लासमध्ये अक्षरशः असं वाटायचं, बाप रे, खरोखर डोकं गरम झालं होतं. आपल्याला खूप हायर लेवलला जेव्हा जायचंय हळूहळू, तर त्यावेळेस त्याच्यासाठी आपला, म्हणून आपण घाई नाही केली. बघा, तुम्हाला पण अजून बऱ्याच ताईंना मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये का अडकतोय? आपण 4 लेवल उकडून प्यालच नाही अजून. थोडासा प्रॉब्लेम येतो, पण तुम्ही, गरज आहे तो पार्ट वेगळा आहे. जेव्हा तुम्ही शिकवाल, तुमच्या हाताखालून मुलं जातील, तुम्ही प्रॅक्टिस, तुम्ही म्हणाल नुसतं शिकतच राहील, मात्र तुम्ही एक्सपर्ट नाही बनू शकत. त्यासाठी मुलांना शिकवावं लागेल. नाही काय, तर कमीत कमी कुठेतरी उभं राहावं लागेल. तसंच वैदिक मॅथमॅटिक्सचं आहे. वैदिक मॅथमॅटिक्सचं प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्हाला विद्यार्थ्यांना ब्लॅकबोर्डवर एक्सप्लेन करावं लागेल. एक्सप्लेन केल्यानंतर त्यांना तुम्हाला प्रॅक्टिस द्यावी लागेल. क्लिअर आहे? म्हणून पुन्हा परत सांगतो, खूप स्ट्रक्चरल वे, खूप मोठा रिसर्च डेव्हलपमेंट करून, खाडाखोड करून, म्हणजे स्वतःची आपली खाडाखोड करून मग लक्षात आलं की अशा वेने गेलं तर वैदिक मॅथमॅटिक्सच्या आपण बऱ्यापैकी मॅजिकल सिस्टम ज्या असतात, त्या मॅजिकल सिस्टम आपण पुढच्या लेव्हल 2 मध्ये बऱ्यापैकी कव्हर करतो. वैदिक मॅथमॅटिक्सच्या सर्व मॅजिकल सिस्टम, खऱ्या अर्थाने जे म्हणतात ना, वैदिक मॅथमॅटिक्स केल्याने काय फायदा होतो, 2 लेव्हल जरी केल्या, असं पुन्हा परत तुमच्या समोर मी एक मिरर इमेज क्लिअर करतो. 2 लेव्हल जरी केल्या, तरी बऱ्यापैकी मुलांना करिक्युलम मध्ये फायदा होणार. पण लेव्हल 3 नंतर हौशी आणि छंदी लोक पाहिजे. जसं अबॅकस मध्ये लेव्हल 4 नंतर हौशी आणि छंदीचं काम आहे. तिथं असं कोणाचंही काम नाहीये, मग नंतर दांड्या उडायला लागतात. हा, विद्याताई पाण्याचा ग्लास घेऊन ठेवा. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? हौशी आणि छंदी लोक कुठून पाहिजे? लेव्हल 5 नंतर पाहिजे. 5 आणि 6 हौशी आणि छंदी, त्याला खरोखर मनापासून करायचं, तो अबॅकस मध्ये टिकतो. तसंच वैदिक मॅथमॅटिक्सचं पण आहे. म्हणजे आपण लेव्हल 3 ऍडव्हान्स वगैरे जे बघणार आहोत, तिथं मात्र खऱ्या अर्थाने जिनेस लोक, ज्यांना खरं शिकायचंय, लॉजिकल काहीतरी शिकायचंय, अशा लोकांसाठी ते लेव्हल असेल. म्हणून फोकस आपला पहिला असेल लेव्हल 1 आणि लेव्हल 2. छानपैकी मुलांना त्यांच्या करिक्युलम मध्ये, त्यांच्या एक्झाम मध्ये, 10वी 12वीच्या मुलांना किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या सर्व मुलांना फायदा होणार या दोघं लेव्हलचा. अशा पद्धतीच्या पहिल्या 2 लेव्हल आहेत. ओके. मग आता लेव्हल 1 आपल्याला संपायचा टास्क आहे. मला माहिती आहे सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला क्लास तरी चालणार आहे. मला माहिती आहे सुट्ट्या लागल्यात का प्रतिभाताई? लागल्यात का मुलांना सुट्ट्या?
शालिनी ताई नाहीच म्हणतात. अजून नाही लागला सर, काही शाळांना सुट्ट्या नाही लागल्या. आपण काय उद्या ड्रॉइंगचा नाही तर IT चा पेपर असेल, काय असो नसो नसणार. चलो ठीक आहे, आपण प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. सो मी थोडासा फास्ट रिलुक करून देतो. असं काही नाही, एक फास्ट रिलुक म्हणजे काही 2 सेकंदाचा, 2-3 मिनिटाचा, सॉरी. आपण अशा पद्धतीने काही व्हिडिओ टाकायचं म्हणतात म्हणून सांगतो. आपण अशा पद्धतीने बुक समजून घेतलं होतं. बुकचं काही बेसिक माहिती समजून घेतली होती आणि त्याच्यानंतर आपण एक ऍडिशन डिजिट फॉर्मेशन, आणि हे डिजिट फॉर्मेशन अनंतपर्यंत नोटबुकवर सांगितलं होतं तुम्हाला. नोटबुकवर आपण मॅक्झिमम डिजिट फॉर्मेशन मुलांचं बनवू शकतो. इथं पण मात्र मुलांचं खऱ्या अर्थाने हौशी पाहिजे, त्यांना करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. आणि जर डायरेक्ट ऍडिशन शिकायचं असेल तर मात्र डिजिट फॉर्मेशन त्यांनी केलं पाहिजे. आणि मग आपण स्पार्क ऍडिशन बघितले होते, डायरेक्ट ऍडिशन होतात, फक्त अंकांकडे बघितलं. स्कॅनिंग सिस्टम, ज्या पद्धतीने झेरॉक्स मशीन मध्ये पेपर टाकल्यानंतर बटन दाबल्यानंतर झेरॉक्स येते, त्या पद्धतीने याच्यामध्ये आईस स्कॅनिंग झालं पाहिजे. आई स्कॅनिंग झाल्यानंतर उत्तर दिसलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीने जर अप्रोच झाला, आपण नंबर सायक्लिसिटी बघितली होती, याचा पण आपण ऍडिशन साठी खूप चांगला अप्रोच होतो. कारण हे सर्व फ्रेंड्स याच्यामध्ये लक्षात येतात. खूप मोठे मोठे अंक आपल्याला लक्षात येतात की एकमेकाचे फ्रेंड्स आहेत, आणि हे फ्रेंड्स आपल्याला लक्षात आले की आपल्याला त्यांचा फायदा होतो. आणि मग त्याला डायरेक्टली आपण ऍडिशन सिस्टम मध्ये कसा फायदा होतो ते पण आपण बघितलं होतं. आणि मग आपण इथं बघितलं होतं की डेफिशियन्सी शोधता आली पाहिजे, आणि एकत्र आणून त्यांना कशा पद्धतीने ऍडिशन जोडता येतं. आणि खूप वंडरफुल सिस्टमॅटिक अप्रोचने जर केलं तर लॉजिकल थिंकिंग इथं तयार होतो, मल्टिपल अप्रोच तयार होतो. पुन्हा परत मी 2-3 बोललो, लॉजिकल थिंकिंग, मल्टिपल अप्रोच. म्हणजे एकाच अप्रोचने नाही, मला वेगळं दिसेल, तुम्हाला वेगळं दिसेल, पुन्हा परत बघितलं तर वेगळं दिसेल, आणि दिसलं पण पाहिजे. मल्टिपल अप्रोचने हे ऍडिशन सॉल्व्ह करता येतात. त्याच पद्धतीने आपण एक बेस मेथड बघितली होती. साधारण 10 पासून तर 80-90 पर्यंत जे काही बेस मेथड मध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन दिलेत, आणि त्याच्याने पण खूप सुंदर आपल्याला फास्ट ऍडिशन करता येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की -1 ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हे सूत्र बघितलं होतं. त्याच्यासाठी आपण प्रत्येक नंबरला बेस असतो, आणि ते वेगवेगळे बेस असतात. आपण असं पण बघितलं होतं, एक बेस नाही, वेगवेगळे बेस घेऊ शकतो. आणि त्या वेगवेगळ्या बेसनुसार आपण कॉम्प्लिमेंट्स म्हणजे त्याचा फ्रेंड आपण शोधतो. आणि याच्यामध्ये आपण 5 प्रकारचे सबस्ट्रॅक्शन आपण शिकलो होतो. आणि हे वंडरफुल टेक्निक होती. आणि नंतर आपण असं शिकलो होतो, प्लीज, आपण टेबल ऍडिशन अप्रोच नाही, टेबल साधारण हा आपण 2.5-2 महिन्याचा असा एक सिलेबस बघितला होता. आणि सर्वांनी कदाचित खूप सारे टेबल 1-1, 2-2 बनवले असतील, वेळ असेल तर असं बनवलेलं असेल, असं अपेक्षित करूया आपण. आणि आपण एक 84चा टेबल घेतला होता. आणि पुन्हा परत थोडासा फास्ट, थोडासा एक रिमाइंडर म्हणून एक टेबल घेऊया. आणि या टेबलच्या पुढे आपल्याला जायचंय. सर्वजण थोडंसं फास्ट, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. 68चा टेबल बनवा सर्वजण. फास्ट 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 थोडस. राजश्री झाला का, बनवला तुम्ही टेबल बनवला? हा, 68चा बनवला बनवला मग 68चा बनवा ना. झालं तयार? झालं सर. ओके.
आपण झालं सर. ओके, आपण असं पण याला असं टॅगलाईन पण करू शकतो नंतर ऍडव्हान्स मध्ये. इकडे लक्ष द्या, एक जस्ट माहिती म्हणून एक इकडे लक्ष द्या. आपल्याला एक सॅम्पल म्हणून सोडवायचं आहे. प्लीज 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 इकडे लक्ष द्या सर्वजण. फॉर एक्झाम्पल 24 अँड 32. या 24 आणि 32 कडे बघितल्यानंतर मला डायरेक्ट बघितल्यानंतर बोललो, खूप सारा विचार नाही करायचा आहे. रियाताई, मला डायरेक्ट 272 आन्सर दिसला पाहिजे, संपला विषय. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी करण्याचा उद्देश आहे की मुलांना स्कॅनिंग सिस्टम या दोघांची बेरीज केली, या दोघांची बेरीज केली की मला डायरेक्ट उत्तर दिसलं पाहिजे. अप्रोच मध्ये आपण गेलो पाहिजे. मग सुंदर होतात, मग स्पीडअप होतो, ऍडिशन अप्रोच स्ट्रॉंग होतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं इथं गेलो, ओके, 48 आणि 64, ओके, आणि म्हणून आन्सर इज 544 असं झालं पाहिजे. ओके, कारण या दोघांचा आन्सर आपण 14 झालं, 14 झालं, 14 झालं, 14 झालं, म्हणून हा 1 इकडे गेला, म्हणून 544. एकदम स्मार्ट काम मुलांनी केलं पाहिजे. अशा पद्धतीने आज अप्रोच झाला पाहिजे. जर मुलं अडकत असतील तर मुद्दाम सांगतो मी तुम्हाला, आज करायला लावण्याचा उद्देश हाच होता. अशा पद्धतीने तुम्ही विचार केला असेल असं मी अपेक्षित करतो. फॉर एक्झाम्पल अजून आपण एक बघूया. फॉर एक्झाम्पल इकडे बघितलं आपण 12 आणि इथं आपण 16 बघितलं. काय दिसलं पाहिजे? 136. काही विचार करायची गरज नाही, सिंपल आहे. अजून एक आपण बघूया 36. कदाचित तुम्ही असाच विचार केला असेल 48. ओके ओके, 408. बस इतका असाच विचार केला असेल. स्कॅनिंग सिस्टम हा 3 चा 4 झाला, या कारण बिकॉज ऑफ या दोघा अंकांकडे बघितल्या बघितल्या आपल्याला इंडिकेटर मिळाला पाहिजे मेंटल अरिथमेटिकचा, की बाबा या दोघांचा 10 होतोय, म्हणून हा एक ऍडिशनने वाढणार आहे. सिंपल सिंपल अप्रोच, बट थोडासा प्रॅक्टिसने होईल. प्रॅक्टिस आला की स्पीड वाढतो. याच्याने पण आपण 15-20 सेकंदामध्ये टेबल बनवू शकतो, खूप फास्ट. आणि हे सर्व करताना मुलांना इकडे लक्ष द्या, एक्स्ट्रा आपल्या सिलेबसच्या किंवा प्रॅक्टिस बुक बरोबर एक मी नेहमी सांगतो तुम्हाला सर्वांना, एक एक्स्ट्रा 200 नोटबुक बनवायला सांगायची. मुलांना खूप सारा प्रॅक्टिस करायला लावायची, आणि ते पण फास्ट रायटिंग, स्लो रायटिंग नाही प्रतिभाताई. काय सांगायचं? फास्ट, कॉन्सन्ट्रेट अँड फास्ट. जेवढं स्लो करतील मुलं तेवढं टंगळ मंगळ त्यांना इकडचे तिकडचे विचार येतील. पण जेवढं कॉन्सन्ट्रेशन करतील, एक टेबल करा, फास्ट करा, कॉन्सन्ट्रेट करा, कम्प्लीट करा, चेक करा. पुन्हा त्यांनाच चेक करायला सांगायचं, आपण खूप मेहनत नाही करायची. चेक करा अँड गो थ्रू द नेक्स्ट. अशा पद्धतीने अप्रोच तयार करायचा मुलांचा. ओके, आपण इथपर्यंत सिलेबस आपला संपला होता. आता थोडासा पुढचा समजून घेऊ प्लीज. क्लिअर झालं इथपर्यंत? आणि आपण, मला वाटतं काल गुढीपाडवा काल होता का परवा होता? परवा होता, ओके ना, परवा होता. आणि परवा आपण एक थोडस मॅजिकल स्क्वेअर शिकलो होतो. मला वाटतं त्याचं पण प्रतिभाताईंनी व्हिडिओ पाठवला. आपल्या ऑलरेडी ब्रेन ट्रेन युट्यूबवर चॅनलवर सर्व होते. तिची पण लिंक तुम्ही म्हटलं, तुम्ही पहिले मी असं सांगितलं होतं की पहिले व्हिडिओ बघू नका, पहिले स्वतः ट्राय करा. मी असं सर्वांना विनंतीपूर्वक सांगितलं होतं. ऑलरेडी युट्यूबला आपले 4x4, 3x3, 5x5 सर्व व्हिडिओ आहेत. पण एक विनंती अशी होती की जे तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये शिकलात ते तुम्ही अप्लाय करून बघा. आणि म्हणून ते मला बघितलं की किती ताईंनी पाठवले, किती ताईंनी बनवले. ते एक लॉजिकल होतं, एक जस्ट एक आपण एक म्हणता ना एक्सपेरिमेंटल आपण एक शिकत होतो. याच्याने पण मुलांना एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस आपण शिकू शकतो. पण हे सर्व मुलांना डायरेक्ट याचे म्हणतात ना की जी 3x3 आणि 4x4 मध्ये, तिथं खऱ्या अर्थाने मुलांचं मी 4x4 आणि 3x3 तुम्हाला का शिकवणार नाही लवकर, त्याचं कारण सांगतो, परत सांगतो. खूप साऱ्या 3x3 आणि 4x4 मधून आपल्याला मेंटल अरिथमेटिक्सचा अप्रोच डेव्हलप करायचा मुलांचा. आणि टीचरला चेकिंग साठी मेथड तयार झाली पाहिजे. परत क्लिअर करतो, कारण तुम्हाला जर सर्व 5x5 साठी शिकवलं ना, तर मेंटल अरिथमेटिकच होणार नाही. मुलं या सिस्टमचाच वापर करतील, आणि या सिस्टमचा वापर केला की प्रॉब्लेम. हे बघा 5x5 तर ठीक आहे, 5x5 ला हा अप्रोच एक एक मॅजिकल आपल्याकडे टूल असला पाहिजे म्हणून ठीक आहे. पण 4x4 आणि 3x3चं पण आपण अजून एक सेशन घेऊ लागल्यास मॅजिकल स्क्वेअरचं, तिथं आपल्याला फिजिकल डिजिट भरायचे.
आणि ते फिजिकल डिजिट भरताना आपल्याला मेंटल अरिथमेटिक ऍडिशन अप्रोच स्ट्रॉंग करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप साऱ्या PDF किंवा खूप सारे कॅल्क्युलेशन आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. कारण त्याच्यातून तुम्हाला मुलांकडनं सोडून घ्यावे लागतील तुम्हाला. कारण बाबा हे फील कर, सॉल्व्ह. फील करा, सॉल्व्ह करा, फील करा. एकाच याच्यावर खूप सारे कॅल्क्युलेशन आहेत. पण देईल मी, नो प्रॉब्लेम. ओके. सो पुढे जाऊया पुन्हा परत. त्याच्यासाठी आपण एक सेशन घेऊ, नो प्रॉब्लेम. पण नंतर मग त्याच्यावर आपण चेकिंग मेथड शिकू. ओके प्लीज. आपण इथं आलो होतो. मला वाटतं इथं थोड्या कमी ताई होत्या कारण त्या दिवशी मी उशीर झाला होता मला यायला घरी आणि आपण इथं एक क्लास घेतला होता. तो एक बोनस क्लास आपण डिक्लेअर केला होता. सर्वजण समजून घ्या. एक इथून आपण सुरुवात करू 3रा महिना किंवा डे 3. प्लीज इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये आपण एक 11 ची थेरी बघितली होती. फॉर एक्झाम्पल आपण असं बघितलं होतं, की 54 मल्टिप्लाय 11 असं बघितलं होतं. थोडंसं प्लीज इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये हा 11 ची पण थेरी आपण पुढच्या लेव्हलमध्ये एक्सपाउंड करणार आहेत. म्हणजे मल्टिप्लाय 111 मग त्याच्यानंतर मल्टिप्लाय 1111 हे पण बघणार आहोत. पण आत्ताच्या सध्याच्या आत्ता आपल्याकडे जो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावर फोकस करू, की आपण 11, 22, 42 असं 66, 88, 99 पर्यंत जाऊया आपण. इकडे लक्ष द्या. जर या डिजिटला मला 11 ने मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर असं थेरी असते. जर 2 संख्या असेल, हे बघा 1 आणि 2 दोन संख्या आहे, तर -1 करायचं इज इक्वल टू 0. म्हणजेच या संख्येच्या आजूबाजूला 1-1 झिरो येईल. 1-1 झिरो येईल. या संख्येच्या बाजूला 1-1 झिरो येईल. असं कन्सिडर करतो आपण. जर हा 3-1 झाले असते, 111 झाला असता, तर 3 डिजिट झाले -1 इज इक्वल टू 2 म्हणजे इथं 2 झिरो आले असते. इथं 2 झिरो आले असते. अशी थेरी वाढत जाते. पण सध्या आपण आता सिंगल म्हणजे 2 डिजिट आहेत. त्या 2 डिजिट बद्दल आपण बघूया. प्लीज, प्लीज. इकडे लक्ष द्या. 2 डिजिट बद्दल बघू. हां, ओके. सो 2 झिरो घेतले. म्हणून या दोघांचं ॲडिशन केलं. आन्सर इज द 4. 0 प्लस 4 इज द 4. पुन्हा परत 4 प्लस 5 इज द 9. अरे देवा! मी काय लिहिलंय? 1 मिनिट. हा 4 झाला. 4. 4 प्लस 5 इज द 9. 4 5 इज द 9 आणि परत 5 प्लस 0 इज द 5. क्लिअर आहे? परत एकदा सांगतो. एक अजून आपण बघू. 26 मल्टिप्लाय 11. ॲडिशन अप्रोच आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं आपण असं कन्सिडर करणार आहेत, की इकडे या 6च्या बाजूला एक 0 आहे आणि याच्या बाजूला 0 आहे. कन्सिडर करायचं आहे सुरुवातीला प्रॅक्टिससाठी. नंतर बघा 0 प्लस 6 इज द 6. पुन्हा परत 6 प्लस 2 इज द 8 आणि पुन्हा परत 2 प्लस 0 इज द 2. सिंपल आन्सर इज असं. क्लिअर आहे? समजलं? ऑलरेडी याचं बघा बायफर्गेशन इथं ऑलरेडी सर्व लिहिलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे. बॅलन्सिंग मेथडचं पण आन्सर लिहिलेलं आहे. ओके. पुढे जाऊया आपण. आता हेच कॅल्क्युलेशन आपल्याला 2 मिनिटं मला थोडंसं इकडे लक्ष द्या सर्वजण आणि मग नंतर लिहा वाटलं तर. ओके. इकडे लक्ष द्या. हेच कॅल्क्युलेशन 54 मल्टिप्लाय 44 करूया. इकडे लक्ष द्या. 44 करूया. 44 करू. म्हणजे आपल्याला समजून जाईल. पुन्हा काय अप्रोच आहे? इकडे 0 आहे आणि इकडे 0 आहे. असा अप्रोच समजून घ्यायचा. मी खाली लिहितो आन्सर. पण इथं काय करावं लागेल? हा जो अंक आहे प्लीज इकडे लक्षात द्या. हा जो अंक आहे याचं जर आपण फॉर्मेशन बघितलं, याचं फॉर्मेशन हे आहे. 11 मल्टिप्लाय 4 आहे. फॉर्मेशन इज द 44 चा फॉर्मेशन इज द 11 मल्टिप्लाय 4. हे 11 ची आपण टेक्निक याला अप्लाय करून प्लीज इकडे लक्ष द्या पहिले. सर्वजण मग लिहा. 0 प्लस 4 इज द 4. पण 4 मल्टिप्लाय 4 इज द 16. लक्षात द्या. मी काय सांगितलं? 4 0 प्लस 4 इज द 4. पण 4 मल्टिप्लाय त्याचा 4 टाइम आपल्याला करावा लागेल. म्हणून 16 कॅरी फॉरवर्ड 1. कॅरी फॉरवर्ड 1. पुन्हा परत बघा 9 9 4 जा 36 म्हणून 7 आणि कॅरी फॉरवर्ड 3. 5 20 आणि म्हणून आन्सर इज द 23. हे ऍक्च्युली याचा आन्सर आला. समजलं नसेल तर मी पुन्हा परत सांगतो.
कोणाला लिहायचं असेल तर लिहून घ्या एका सेकंदामध्ये. पुन्हा परत थोडंसं रब करू आणि पुन्हा परत 1-2 कॅल्क्युलेशन बघू आणि मग तुम्हाला 1-2 कॅल्क्युलेशन देतो. काही प्रॉब्लेम नाही. प्रतिभाताई पुन्हा परत मी समजून सांगतो. हे 2 तर कॅल्क्युलेशन समजले असतील तुम्हाला. हे 2 समजले असतील. हे 2 समजले असतील. हे 44चं, 22चं, 66चं आपण पुन्हा बघू. हे पहिले 2 लिहायचे असतील तर लिहून घ्या फक्त. समजले असतील तर काही प्रॉब्लेम नाही. ओके. हे आपण पुन्हा परत एकदा बघू. इकडे थोडासा मोकळ्यात बघू जरा. खूप जास्त अंकाची खिचडी झाली का प्रॉब्लेम येतो. ओके. आणि मग तुम्हाला कॅल्क्युलेशन पण देतो. आपल्याला आज मॅक्झिमम आपण कव्हर करू. एखादा काही पॉइंट राहिला तर आपण पुन्हा परत रविवारी बघू लागल्यास. नो प्रॉब्लेम. ही बॅलन्सिंग मेथड पण समजून सांगायची. ही पण समजून सांगायची. ही आपल्याला हायर साईड टेबलला कामात येणार आहे. करू का रब? कोणीतरी सांगेल मला. करू की प्लीज? करू? ओके. प्लीज इकडे लक्ष द्या. थोडं आपण हायर साईडचे कॅल्क्युलेशन बघू. इकडे लक्ष द्या सर्वजण. पहिले समजून घ्या. फॉर एक्झाम्पल कुठलाही अंक घेतला आपण 9, 8, 6 आणि 4 मुद्दाम थोड्या हायर साईडचे घेतले. मुद्दाम हायर साईडचे घेतले. हा हायर साईडची सवय व्हावी म्हणून. इकडे लक्ष द्या. त्याला 11/11. ओके. करा सर्वजण फास्ट कॅल्क्युलेशन करा बरं. करा फास्ट कॅल्क्युलेशन. करा थोडासा फास्ट. याच्यातली एक अजून एक ऍडिशनल मेथड आहे बॅलन्सिंग मेथड. ती पण समजून जा. थोडासा फास्ट करा. जरासा पुढून घ्या ना थोडंसं. ओके. झालं असेल सर्वांचं. मी असं कन्सिडर करतो. याच्यातली एक छोटीशी मुलांसाठी चुकू नये किंवा त्यांना थोडासा बेस यावा म्हणून एक थोडासा सांगतो. प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्वजण. हे कॅल्क्युलेशन आपण दोन्ही बाजूने सॉल्व्ह करू शकतो. हे पण पहिले क्लिअर करतो. दोघं बाजूने सॉल्व्ह करू शकतो. जर दोघं बाजूने सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची असेल तर प्लीज इकडे लक्ष द्या. मी कशा पद्धतीने लिहितोय इकडे सर्वजण लक्ष द्या. 9, 17, 14, 10 आणि 4 इज इक्वल टू. प्लीज इकडे लक्ष द्या. मग 10, 8, 5, 0 आणि 4 हे झालं याचा आन्सर. बरोबर आहे का? कोणीतरी सांगेल का मला बरोबर आहे का आन्सर? बरोबर आहे हो का? सर, राईट आहे बरोबर सर. आहे. राईट आन्सर. ओके. सांगण्याचा अर्थ असा आहे आपण या मेथडने पण करू शकतो. लेफ्ट टू राईट. आपण लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट पण करू शकतो. मुद्दाम मल्टिपल अप्रोच मुलांचं व्हिज्युअलायझेशन मेंटल अरिथमेटिक व्हावं म्हणून करू शकतो. आता हे काय केलं मी? कारण ही आपल्याला हायर साईड टेबल बनवण्यासाठी पण कामात येणार आहे. म्हणून इथं थोडंसं आपण इंट्रोडक्शन करतो. इथं बॅलन्सिंग मेथड. इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण काय केलं? इथं 0 कन्सिडर केला. इथं 0 कन्सिडर केला आणि जस्ट 9, 17, 14, 10 आणि 4 याला बॅलन्सिंग मेथड मध्ये घेऊन गेलो. आणि पुन्हा परत इथं काय होतं? जेव्हा बॅलन्सिंग मेथड करतो तेव्हा हा 1 मात्र कॅरी फॉरवर्ड होतो. हा 1 कॅरी फॉरवर्ड होतो. हा 1 कॅरी फॉरवर्ड होतो. हे मात्र जस्ट व्हिज्युअलाइज करून मुलांना प्रॅक्टिस व्हावी. व्हिज्युअलाइज करून बोलतोय मी राजश्रीताई. व्हिज्युअलाइज करून प्रॅक्टिस व्हावी आणि खऱ्या अर्थाने छानपैकी मुलांना फायदा होतो. फास्ट पण करतात. क्लिअर झालं? 11चं क्लिअर झालं. म्हणजे कुठलंही कटिंग कॅल्क्युलेशन आलं तरी फास्ट, स्पीड असावा आणि ॲक्युरेसी असावी. या दोघं मात्र इथं वैदिक मॅथेमॅटिक्स अपेक्षित आहे. आणि मुलांनी स्कॅनिंग सिस्टम वापरावी. कुठलंही काही खूप अवघड काही मेकॅनिझम वापरायची गरज नाही. सो ओके. सो आन्सर इज द काय आलं? 1,08,504. बरोबर आहे? 1 लाख 1 लाखच ना?
ओके 1,08,504. सो वंडरफुल. सो आपण हेच कॅल्क्युलेशन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघू. प्लीज हे रब करतो हा मी सर्व. हे रब करतो. ओके प्लीज इकडे लक्ष द्या. आणि मग हा पार्ट क्लोज होईल आपला. पुढच्या पार्टकडे जाऊ आपण. पुन्हा परत तेच कॅल्क्युलेशन घेऊ. 9 प्लीज सर्वजण 9 लिहून घेऊ शकता आता. थांबा जरा. हा 9 8 6 4. आता तुम्ही सांगायचं मला ही सिरीज आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. 11 22 33 44 55 66 77 88 99 याच्यातली कुठली तरी एक आपण सिरीज घेऊ शकतो. रियाताई कुठला अंक घ्यायचा या सिरीज मधला तुम्ही सांगा. सर्वांची प्रॅक्टिस पण होईल आणि हे पण होईल. रियाताई माईक ऑन करा. 66. 66 घ्यायचा. प्लीज इकडे लक्ष द्या. 66 लक्ष द्या. आता मात्र सर्वजण थोडस लक्षपूर्वक लक्ष द्या. आता थोडस अवघड आहे. मल्टिप्लिकेशन पण अप्रोच इथं, पण आपण याला थोडस